श्लोक 36. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. अर्थ: जो आत्मसंयम करू शकत नाही, ज्याचेकडून योग साधना होणे शक्य नाही, पण जो स्वतःला स्वाधीन ठेवतो आणि प्रयत्न करतो, त्याला अनेक उपायांनी योगसिद्धी होणे शक्य असते, असे माझे मत आहे, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकात भगवंतांनी अस्थिर व चंचल मनाबद्दल सांगितले होते व अभ्यासाने आणि वैराग्याने मनाला वशसुद्धा करता येते. म्हणजेच अभ्यास व वैराग्य हाच मनसंयमाचा उपाय आहे, असे भगवंत सांगत आहेत. या दोन्ही गोष्टींमुळेच चित्तवृत्तीचा निरोध होऊ शकतो. मन स्थिर, शांत आणि गंभीर होते. मात्र हा संयमाचा उपाय अत्यंत सावधपणे व दीर्घकाल करावा लागतो. या श्लोकात भगवंत सांगतात की हा प्रयत्न जो करील त्याला सिद्धी म्हणजे यश प्राप्त होईल, आणि जो करणार नाही त्याला मात्र काहीच मिळणार नाही. या श्लोकातील संयतात्मा, वशात्मा आणि असंयतात्मा हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. संयतात्मा म्हणजे ज्याने आपल्या शक्तीचा संपूर्णपणे संयम केलेला असतो, अशा पुरुषाला संयतात्मा असे म्हणतात. अर्थातच येथे फक्त मनाचा संयम उपयोगी पडत नाही, तर माणसाचे ठिकाणी आत्मा, मन, बुद्धी आणि इंद्रिये म्हणजे सर्व शरीर व अहंकार या सर्वांचा संपूर्णपणे संयम केला असला पाहिजे, आणि त्यालाच संयतात्मा म्हणायला येते. आपल्या सर्व क्रिया, भावना यांचा संयमही महत्त्वाचाच असतो. त्या त्या विषयांचा मनाने आणि शरीराने संयम करता आला पाहिजे. म्हणजेच सर्वच्या सर्व व्यवहारात अगदी लहानात लहान किंवा अगदी मोठ्यात मोठ्या वर्तनाचा संयम इथे अपेक्षित आहे, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. या व्यतिरिक्त असणारे सर्वच लोक असंयतात्मा असतात. म्हणूनच भगवंतांनी सांगितलं आहे की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्माव वेत्ति तत्वतः. असे म्हणतात की हजारो माणसात एखादाच योगी सिद्धीचा प्रयत्न करतो व त्यामध्ये सुद्धा क्वचित अगदीच एखादा परमेश्वराला तत्वदृष्टीने जाणतो. प्रयत्न करणाऱ्यांमध्ये संयतात्मा होणे फार अवघड असते. अशा रीतीने स्वतःचा संपूर्ण संयम साधला म्हणजेच तो वशात्मा होतो. ते झाल्यानंतरही त्याला यतात्मा होणे आवश्यक असते. यतात्मा म्हणजेच यत्नवाद, प्रयत्नांची अगदी पराकाष्ठा करणारा असा. प्रयत्न करताना उपायतः म्हणजे एकच नाही तर अनेक उपाय किंवा अनेक प्रकारचे प्रयत्न करायला लागतात. कारण साधकाला एका मार्गाने जाणे शक्य झाले नाही तर त्याने दुसरा मार्ग अंगीकारायला लागतो. या उपायांच्या गोष्टीलाच योग साधनेत खूप महत्त्व दिले आहे. आत्मसंयम हे पथ्य आहे, आणि बरे होण्यासाठी जसे रोग्याला नुसते पथ्य सांभाळून चालत नाही, तर त्यासाठी योग्य ते उपचार पण घ्यावे लागतात आणि योग्य ती औषधं वेळच्या वेळीसुद्धा घ्यावी लागतात. तसेच योग साधण्यासाठी आत्मसंयमाबरोबरच प्रयत्नाने काही उपायसुद्धा करावे लागतात, तरच योग साध्य होतो. येथे साधकाने दृढ व्रती असले पाहिजे. या ठिकाणी साधकाने निराश होऊ नये, कारण योग साधना करायला लागल्याबरोबर एकदम काही सिद्धी प्राप्त होत नाही. मन चंचल आहे, अस्थिर आहे. ते पुन्हा पुन्हा पतित होऊ शकते, चुका करीत राहू शकते. मन व इंद्रिये यांना आवरायला गेले तर मन वाऱ्याचे वेगाने अगदी सुसाट धावत राहते. इंद्रिय पण सवयीची गुलाम असतात. म्हणून दृढ प्रयत्न फार गरजेचा असतो. थोडक्यात योगाचा अभ्यास सतत अगदी न कंटाळता, आळस न करताच करावा लागतो. म्हणून त्याला दृढव्रती असावे लागते, असे भगवंत सांगत आहेत. आणि आता हे सर्व ऐकून अर्जुनाचे मनात शंका उत्पन्न होते, आणि तो पुढील प्रमाणे ती भगवंताला विचारतो
कारण इथं काय आहे, आता ह्या एवढ्या सगळ्या अटी आणि सगळे हे प्रयत्न ह्यांचा सगळा विचार केल्यानंतर एखाद्याने खरंच ह्या सगळ्या गोष्टी पाळून अगदी आपण योगी होण्याचं ठरवलं, तरी पण त्याला खरंच ती शेवटची सिद्धी म्हणजे ब्रह्मत्व प्राप्त होऊ शकतं का? किंवा मध्ये काही अडचण येते का? आणि अशी अडचण आली तर त्या माणसाचं, त्या साधकाचं काय होऊ शकतं, अशी अर्जुनाच्या मनात शंका आहे आणि तो ती पुढील 3 श्लोकात विचारत आहे. इथे आपण थांबूया.